नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड स्कॅनिटेशन काउंटिंग जे की रेडिओ जे काही आयसोटोप्स आहेत त्याला डिटेक्ट करण्यासाठी, मेजरमेंट करण्यासाठी वापरलं जातं. ही जी टेक्निक आहे ती मेनली जे काही लो इमिटिंग असणारे जे काही आयसोटोप्स आहे त्याला डिटेक्ट करण्यासाठी आणि मेजरमेंट करण्यासाठी वापरली जाते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो रेडिओग्राफी जे की एक दुसरी जी टेक्निक आहे ज्यामुळे जे काही रेडिओ आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड स्कॅनिटेशन काउंटिंग हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात. हे हायली सेन्सिटिव्ह टेक्निक आहे जेणेकरून जे काही रेडिओ जे काही सॅम्पल आहे ते आपण त्याच्यामधले जे काही लो एनर्जी इमिटिंग जे काही आयसोटोप आहे त्याला आपण मेजरमेंट करू शकतो. म्हणजे काही ट्रिटियम असेल, कार्बन असेल, सल्फर असेल, अशा प्रकारचे जे काही लो इमिटिंग जे काही एनर्जी इमिटिंग जे काही आयसोटोप्स आहे ते याच्यामध्ये मेजरमेंट केले जातात जे की रेडिओ सॅम्पलमध्ये प्रेझेंट असतं. आणि याचा आपण यूजेस पाहिले तर बायोलॉजिकलमध्ये, एन्व्हायरमेंटलमध्ये आणि केमिकल रिसर्चमध्ये लिक्विड स्कॅनिटेशन काउंटिंगचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. आणि ही हाय सेन्सिटिव्ह टेक्निक आहे आणि याच्यामध्ये जे काही रेडिओ जे काही सॅम्पल आहे ते मेनली याच्यामध्ये मेजरमेंट केले जातात. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण प्रिन्सिपल जे काही रेडिओ सॅम्पल असतात ते काही प्रमाणामध्ये बीटा पार्टिकलला इमिट करत असतात. तर मग हे जे काही इंटरॅक्शन कसं होतं म्हणजे स्कॅनिटेशन जे कॉकटेल आहे त्यासोबत हे जे काही बीटा जे काही पार्टिकल आहे जे काही इमिट झालेले त्यांचं इंटरॅक्शन होतं. म्हणजे हे जे काही स्कॅनिटेशन कॉकटेल काय असतं याच्यामध्ये मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक सॉल्वंट असतात आणि काही फ्लोअर मॉलिक्यूल म्हणजे दोन प्रकारचे फ्लोअर मॉलिक्यूल याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी आपल्याला पाहायला मिळतात. या इंटरॅक्शनमध्ये ज्यावेळेस लिक्विड स्कॅनिटेशन जे काही कॉकटेल आहे आणि जो काही सॅम्पलमधून आलेला जो काही बीटा पार्टिकल आहे, इमिट झालेला बीटा पार्टिकल, हे इंटरॅक्शन होतं. त्याच्यामुळे जे काही ह्या इंटरॅक्शनमुळे फ्लॅशेस ऑफ लाईट म्हणजे स्कॅनिटेशन तिथे प्रोड्यूस होतं आणि हेच फ्लॅशेस नंतर जे काही डिटेक्ट केल्या जातात आणि काउंट केले जातात फोटो मल्टिपल ट्यूबद्वारे. म्हणजे जे काही डिटेक्टर आहे ते हे जे डिटेक्टर आहे मेनली सगळ्याच जे काही स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि फ्रिक्वेंटली कॉमनली हे जे काही वापरलं जाणारं डिटेक्टर आहे त्याच्यामध्ये ह्या फोटो मल्टिपल ट्यूबद्वारे जे काही फ्लॅशेस असतील, जे काही फ्लॅश ऑफ लाईट असेल ती डिटेक्ट केली जाते आणि काउंट केली जाते. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण PMT पण म्हणतो. तर एकदम सिम्पल प्रिन्सिपल आहे. जो काही रेडिओ सॅम्पलपासून जो काही बीटा पार्टिकल इमिट होत आहे ते स्कॅनिटेशन कॉकटेलसोबत इंटरॅक्ट करतात. त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक सॉल्वंट आणि दोन प्रकारचे मॉलिक्यूल पाहायला मिळतात, फ्लोअर मॉलिक्यूल, आणि नंतर त्याचं इंटरॅक्शन प्रोड्यूस होतं फ्लॅश ऑफ लाईट आणि फ्लॅश ऑफ लाईट हे कोण डिटेक्ट करतं? फोटो मल्टिपल ट्यूब. हे झालं त्याचं प्रिन्सिपल. तर बेसिक स्टेप काय आहे? सॅम्पल प्रिपरेशन. जे काही रेडिओ सॅम्पल आहे ते मिक्स केलं जातं स्कॅनिटेशन कॉकटेल इन अ स्मॉल वाईल म्हणजे एखादा ट्यूब असेल किंवा एखादी छोटीशी स्मॉल ट्यूब असेल किंवा एखादं स्मॉल जे काही ग्लासवेअर असेल त्याच्यामध्ये रेडिओ जे काही सॅम्पल आहे ते मिक्स केलं जातं स्कॅनिटेशन कॉकटेलसोबत. त्याच्यानंतर स्कॅनिटेशन प्रोसेस. जे काही बीटा पार्टिकल असेल काय करतात त्याचे जे काही सॅम्पलमधले जे काही एनर्जी आहे ते कॉकटेलपर्यंत ट्रान्सफर करतात आणि त्याच्यामुळे जे काही लाईट इमिशन कॉज होतं. म्हणजे याच्यात मेनली जर आपण पाहिलं हे स्कॅनिटेशन कसं ऑकर होतं, एनर्जी ट्रान्सफर होते बीटा पार्टिकल फ्रॉम दिस सॅम्पल ट्रान्सफर एनर्जी टू द कॉकटेल. कॉकटेलमध्ये जे काही एनर्जी आहे ती ट्रान्सफर झाल्यानंतर लाईट इमिशन, फ्लॅश ऑफ लाईट आणि स्कॅनिटेशन हे जे काही लाईट इमिशन आहे ते कॉज होतं. त्याच्यानंतर जे काही लाईट इमिशन आहे, स्कॅनिटेशन आहे, फ्लॅश ऑफ लाईट आहे ते डिटेक्ट करतं PMT म्हणजे काही फोटो मल्टिपल ट्यूब. हे जे काही सिग्नल काय करतं? सिग्नल इज कन्व्हर्टेड इन द इलेक्ट्रॉनिक पल्सेस. म्हणजे जो काही सिग्नल येतो आहे, जो काही फ्लॅश ऑफ लाईट येतो आहे तो कन्वर्ट केला जातो इलेक्ट्रॉनिक पल्सेसमध्ये, ज्याचं काम करतं PMT म्हणजे फोटो मल्टिपल ट्यूब. त्याच्यानंतर काउंटिंग केलं जातं. जे काही इन्स्ट्रुमेंट काउंट केलं म्हणजे काय पल्सेस असतात ते डिटर्माइन करतात. म्हणजे सॅम्पलमध्ये जे काही रेडिओ किती प्रमाणात आहे ते डिटर्मिनेशन हे होत असतं. हे त्याच्यात बेसिक स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर की कंपोनंट जर आपण पाहिलं तर स्कॅनिटेशन कॉकटेल हे मेन कंपोनंट आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून याच्यामध्ये सॉल्वंट प्रेझेंट असतं, दोन फ्लोरोपोर्स प्रेझेंट असतात म्हणजे जे काही प्रायमरी आणि सेकंडरी, जेणेकरून लाईट इमिशनलाही मॅक्झिमाइज करण्याचं काम करत असतात.
फोटो मल्टिप्रोटिव्ह जर पाहिलं तो डिटेक्ट करण्याचं आणि ॲम्प्लिफिकेशन करण्याचं, त्या सिग्नलला, लाईट सिग्नलला इलेक्ट्रॉनिक पल्सेसमध्ये कन्वर्ट करण्याचं काम फोटो मल्टिप्रोटिव्ह करत असतं. आणि काउंटर इलेक्ट्रॉनिक जर आपण पाहिलं, ही एक प्रोसेस आहे ज्याच्याकडून जे काही सिग्नल आहे तो मेजरेबल काउंटमध्ये आपल्याला समजतो. हे त्याचे 3 की कंपोनंट आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जर ॲप्लिकेशनचा जर विचार केला, याच्यामुळे आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये जे काही रेडिओ लेबल ट्रेसर स्टडी आहे तो आपण करू शकतो. एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगमध्ये जे काही ट्रिटियम हे जे काही वॉटरमध्ये प्रेझेंट असतं ते मेजरमेंट करू शकतो. फार्मास्युटिकल रिसर्चमध्ये जर आपण पाहिलं, मेटाबॉलिझम स्टडी करू शकतो. मायक्रोबायोलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये जे काही रेडिओक्टिव्ह जे काही DNA RNA लेबलिंग आहे ते याच्यामध्ये आपण मेजरमेंट करू शकतो. ते झालं त्याचे ॲप्लिकेशन. ॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिलं, जे काही लो एनर्जी बीटा इमिटर आहे ते हाय सेन्सिटिव्हिटीचा वापर करून आपण त्याचं मेजरमेंट हे करतो. आणि याच्यामुळे ॲक्वियस आणि ऑर्गॅनिक सॅम्पल हे दोघंही याच्यामध्ये मेजरमेंट केले जातात. आणि जो काही क्वांटिटेटिव्ह आणि रिप्रोड्युसिबल जे काही याचं जे काही ॲबिलिटी आहे त्याच्यामुळे ही जी काही टेक्निक आहे जास्त प्रमाणामध्ये यूज केली जाते. तर लिमिटेशन जर विचार केला, ही जी लिक्विड स्क्रिनिटेशन जे काही काउंटिंग आहे ती हाय एनर्जी गॅमा इमिटरला सुटेबल नाही. कारण की आपण मेनच जे काही मोठं काय याचा लो इमिटिंग असलेले जे काही रेडिएशन आहे ते डिटेक्ट करण्याचं काम करतो. पण जे काही हाय एनर्जी गॅमा इमिटर आहे याच्यासाठी हे सुटेबल, ही टेक्निक सुटेबल नाही आहे. तसंच जर आपण पाहिलं, जे रेडिएक्टिव्ह मटेरियल आहे त्याला केअरफुली हँडलिंग रिक्वायरमेंट असते. किंवा जे काही प्रोफेशनल जे काही हँडलर आहे, प्रोफेशनल जे काही त्याच्यामधले जे हेल्थ केअर पूर्णपणे सांभाळून काम करणारे जे लोक आहेत ते याच्यामध्ये लागतात. हे त्याचं मेन लिमिटेशन आहे. तसंच स्क्विंचिंग होऊ शकतं. केमिकल आणि कलर इंटरफरन्स जर आला तर त्याच्यामुळे ॲक्युरेसी आहे ती कमी होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. तर कारण की आपण सॉल्व्हंट पण यूज करतो आहे, 2 जे काय फ्लोरोपोर यूज करतो आहे. आणि नंतर मग जर एनर्जी ट्रान्सफर होतो आहे त्याच्यामध्ये जर क्विंचिंग झालं, कलर आणि केमिकलमध्ये जर इंटरफरन्स येऊन त्याच्यात इंटरॅक्शन झालं आणि त्याच्यामध्ये जी काही ॲक्युरेसी आहे ती कमी होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर हे त्याचे काही 3 आपल्याला लिमिटेशन पाहायला मिळतात ह्या टेक्निकचे. तर या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड स्क्रिनिटेशन काउंटिंग हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.